नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हातारपण आनंदात घालवण्यासाठी काय करावे. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, म्हातारपणात आनंदाने जगण्यासाठी काय करावे? आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. आज तुम्हाला म्हातारपण काय असतं याचीच ओळख करून मी देणार आहे. आणि जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे ना, तोपर्यंत कसं जगावं हेच सांगणार आहे. मित्रांनो, पिकलेलं पान एक ना एक दिवस गळेलच आणि नवीन पालवी तर येणारच. हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो. पण हाच नियम मानव जातीलाही लागू होतो. लहानपण, तरुणपण आणि शेवटी उतारवय म्हणजेच काय तर म्हातारपण. हे प्रत्येकाच्या आयुष्यात क्रमच आहे. आणि त्यामुळे आपण तरुण आहोत तर म्हातारे तर नक्कीच होणार. आणि या म्हातारपणात माणसाला खूप जास्त स्ट्रॉंग होण्याची गरज असते. आणि म्हणूनच मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त वयोवृद्ध लोकांसाठीच आहे असं नव्हे, तर सर्वांनी आवर्जून ऐकावा. म्हातारपण येणे ही एक सत्यस्थिती आहे आणि त्याला आनंदाने सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी आधीपासूनच पाऊल उचलणं आवश्यक आहे. पण म्हातारपणात काय करायला पाहिजे हे समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. बऱ्याच वयोवृद्ध लोकांना आपल्यावर काय प्रसंग येणार आहे किंवा आपल्या पुढे काय वाढून ठेवलं आहे हे माहितीच नसतं. आणि म्हणूनच त्या दृष्टीने त्यांची काहीच तयारी झालेली नसते, नाही का? वयाची 60 वर्ष उलटल्यावर व त्यानंतर हळूहळू जेव्हा वय वाढत जाऊन शेवटचा श्वास घेईपर्यंतचा काळ, अशा वृद्ध लोकांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या, जेणेकरून आलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्याची मानसिक व शारीरिक तयारी होईल. आणि घाबरून जाण्याचं वेळ आपल्यावर येणार नाही, नाही का? मित्रांनो, काय आहे ना, जसं वय वाढतं तसं तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या जवळचे असणारे लोक हळूहळू कमी होतील. तुमच्या आई-वडिलांच्या आणि आजी आजोबांच्या पिढीतले बऱ्याच जणांनी हे जग सोडलं असेल. त्याचबरोबर आता समवयस्क असलेल्या तुमच्या आप्तांना व मित्रांना स्वतःकडे बघणं सुद्धा आता जड जाऊ लागेल. तरुण पिढी त्यांच्या कामात, त्यांच्या जीवनात व्यस्त असेल, नाही का? तुमच्या जीवनाचा जोडीदार सुद्धा कदाचित हे जग तुमच्या आधी किंवा तुमच्या अपेक्षेपूर्वीच सोडून गेलेला असेल. आणि यानंतर काय उरतं तर आपल्या आयुष्यात उरतो तो नको असणारा एकटेपणा. आणि अशा एकटेपणाच्या परिस्थितीत कसं जगायचं? एकटेपणाला सामोर जाऊन उर्वरित जीवनातील आनंद कसा मिळवायचा हे तुम्ही शिकून घेतलं पाहिजे. त्यासाठी मानसिक तयारी नक्कीच केली पाहिजे. उतारवयात समाज तुमच्याकडे किंचितच कदाचित लक्ष देईल किंवा तुम्हाला दुर्लक्षित सुद्धा करेल. तुमच्या पूर्वी आयुष्यात तुम्ही कितीही मोठे पद भूषवले असं, नाही का? पूर्वी तुम्ही कुठल्याही पदावर असाल, तुम्ही असं आयुष्य गाजवलेलं असेल की जे तुमचं प्रभावित आयुष्य असेल. परंतु आता वय झाल्यामुळे तुमच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हे बदलणारच आहे मित्रांनो. हा निसर्गाचा नियम आहे आणि निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला म्हातारपण हे येणारच. आणि म्हातारपणात तुमच्या आजूबाजूला घोटाळणारे जे लोक होते, तुमची हांजी करणारे लोक तुमच्यापासून आता लांबच राहतील व तुम्हाला एका कोपऱ्यात गप्प उभे राहण्याची कदाचित वेळ सुद्धा येऊ शकते. आणि
तुम्हाला किंवा तुमच्यावर अशी वेळ येऊ शकते की तुमच्या समोर तुमच्या आजूबाजूला जे काही चाललेलं आहे ते कुठलाही मत्सर न दाखवता, कुठलीही तक्रार न करता, कौतुक करणं, त्याला पसंती दाखवणं हेच आता आपल्या हातात उरतं. किंवा हेच आता अशा उतार वयात तुमच्या हातात असू शकतं. बघा मित्रांनो, वय झाल्यानंतर आता पुढचा रस्ता अडचणीचा, वळथळ्याचा आहे. हाडे कमकुवत होणे, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदू संबंधी विविध प्रकार, कर्करोग व इतर अनेक आजार तुमचे पाहुणे म्हणून तुमच्या सोबत कधीही उभे राहू शकतात व त्यांना तुम्ही नाही म्हणू शकतच नाही, नाही का? आणि म्हणूनच एक सांगणं असेल माझं की जेव्हा तुमचे आजार आहे, तुमची दुखणी खुपणी आहे, या सर्वांना तुमचं मित्र समजा आणि त्यांच्यासोबतच आता आपल्याला उर्वरित आयुष्य कसं काढायचं हे तुम्ही ठरवा. तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही अशा भ्रमात तुम्ही राहूच नका. परंतु एक माझा सल्ला असेल की सकारात्मक मानसिकता ठेवणे, योग्य आहार विहार करणे हे तुमचं कर्तव्य समजा. त्याचबरोबर यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित ठेवणे तुम्हाला खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि एक लक्षात घ्या, आपली इच्छाशक्ती खूप जास्त असेल तर कुठल्याही आजारावर आपण मात करू शकतो. एखाद्या बालकाप्रमाणे आता आपले आयुष्य बहुतांश पलंगावरच व्यतीत होणार आहे याची तयारी ठेवा. आपण मातेच्या गर्भातून या जगात आलो ते प्रथम पलंगावरच नाही का? आणि त्यानंतर जीवनातील असंख्य चढउतार, हेलकावे, जीवन संघर्ष वगैरे याच अनुभव घेऊन आपण आपला प्रारंभ बिंदूकडे पलंगाकडे येतो. इतरांना आपली काळजी घ्यावी लागणार या अवस्थेत असा वयस्क माणूस पुन्हा येऊन पोचतो, नाही का? यामध्ये फरक एवढाच असतो की बालपणात आपली काळजी घ्यायला आपली आई होती, पण या टप्प्यावर असं कोणी असण्याची शाश्वती मात्र नाही. आणि समजा कोणी काळजी घेणार असेलच कोणी काळजी घेणार, तर ती आपल्या आईसारखी काळजी घेतीलच अथवा नाही याची शंका आहे का? नाही, नाही का? आपल्या आईसारखी कोणी काळजी घेईल हे सांगता येत नाही. आपली मुलं असो, सुना असो, कोणीही असो, अगदी कोणीही, ते आपल्या आईसारखी काळजी घेणार नाही. हे गोष्ट मात्र नक्की लक्षात घ्या. कदाचित अशी सुद्धा वेळ येऊ शकते की तुमची काळजी घेण्यासाठी परिचारिका म्हणजेच नर्सिंग स्टाफवर सुद्धा तुम्हाला अवलंबून राहण्याची वेळ सुद्धा वृद्धापकाळात येऊ शकते. पण त्यांच्याजवळ आईची माया कुठून असणार, नाही का? चेहऱ्यावर हास्य ठेवून उपकार केल्याच्या भावनेने कंटाळून या परिचारिका तुमची सेवा करतील. पण अशाही कठीण परिस्थितीमध्ये याही कठीण परिस्थितीमध्ये शांत राहा व न विसरता कृतज्ञता मात्र व्यक्त करा. आता जीवन मार्गातील शेवटच्या काळात तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला फसवणारे लोक तुम्हाला भेटतील. त्यातील बहुतेक जणांना माहिती असेल की तुम्ही बऱ्यापैकी संपत्ती जमा केली आहे आणि तुम्ही जमवलेले पैसे तुमच्याकडून हिसकावून घ्यायचं काय करावे, ते हिसकावून घेण्यासाठी किंवा ते पैसे काढण्यासाठी काय करावं याचाच विचार हे लोक करत असतील. तुम्हाला खोटे फोन करतील, मेसेज पाठवतील, ईमेल करतील, तुम्हाला विविध अन्न पदार्थ किंवा वस्तूची प्रलोभने सुद्धा दाखवतील. मित्रांनो, लवकर श्रीमंत व्हा यासारख्या योजना तुमच्यासमोर सुद्धा ठेवतील आणि त्याचबरोबर तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न सुद्धा करतील. दीर्घ आयुष्यासाठी काही नवीन उत्पादने घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडतील, नाही का? बघा काय होईल, ही औषधी घ्या म्हणजेच तुम्ही आणखी आयुष्य जगू शकाल. अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या सोबत घडू शकतात. ही एक शंका आहे मित्रांनो.
हा व्हिडिओ मी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, परंतु काही निदर्शनात आलेल्या अशा गोष्टी आहे की त्यामुळे मी ह्या गोष्टी तुमच्या समोर शेअर करत आहे. थोडक्यात काय तर तुमच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी अशी लोक कुठल्याही थराला जातील आणि म्हणूनच सावध राहा, काळजी घ्या. आपल्या संपत्तीला कोणालाही हात लावू देऊ नका. शहाणपणाने वागला नाही तर तुमचे पैसे तुमच्यापासून दूर जायला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच या वयात काटकसरीने व हुशारीने पैशाचे व्यवहार करा. शेवटची घटिका येण्यापूर्वी आयुष्यातील संधी काळात आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सर्व काही अंधारून आल्यासारखं वाटेल आणि हे साहजिकच आहे. पुढील मार्ग दिसणे कठीणच होऊन जाईल व त्यामुळे पुढील वाटचाल सुद्धा सोपे असणार नाही. आणि म्हणूनच एकदा का या वयाची 60 पार केली ना की मग या आयुष्यात जसं आहे तसं बघण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचार ठेवा. आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घ्या. त्याचबरोबर आरोग्याची काळजी सुद्धा घ्या आणि शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा घ्या. समाजातील कुठलेही ओझे डोक्यावर घेऊ नका, अंगावर घेऊ नका, कारण आता तुमची जाणी ती झेपावणार नाही. मुलांमध्ये नातवंडामध्ये अडकून राहू नका. त्यांच्याकडून कोणती अपेक्षा सुद्धा करू नका, कारण अपेक्षाभंगाचं दुःख खूप मोठं असतं. आणि म्हणूनच कोणाकडूनही कुठलीही अपेक्षा करू नका. आणि त्याचबरोबर आपली जी वागणूक आहे ना ती अगदी साधी व नम्र ठेवा. आपण वयाने मोठे आहोत म्हणून फार शहाणपणा दाखवू नका. आपण खूप शहाणे आहोत असं समजू नका व तसे इतरांना दाखवू सुद्धा नका. त्याचबरोबर तरुण मुलांसोबत मला खूप कळतं अशा प्रकारे बोलू नका. त्याचा त्रास इतरांना तर होईलच मित्रांनो, पण सगळ्यात जास्त त्रास तुम्हालाही त्याचा जास्त होऊ शकतो. आपलं वय जसं वाढतं ना तसं आदर म्हणजे काय व त्याचे महत्त्व समजून घेणं अत्यावश्यक आहे. कुठल्याही वस्तूची किंवा व्यक्तीची आसक्ती न ठेवणे किती गरजेचं आहे हे लक्षात घेणे अशा उतार वयात आवश्यक आहे. व तशीच आपली मानसिकता ठेवणे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर निसर्गाचा मार्ग म्हणजेच जाण्याचा मार्ग त्याचा प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करीत असताना जीवनातील शेवटच्या टप्प्यावर आपले मार्गक्रमण संतुलित करा. तर मित्रमैत्रिणींनो, जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं असतं तर ते म्हणजे प्रत्येक दिवस आनंदाने जगणे, प्रत्येक दिवसाचा आनंदाने उपभोग घेणे, प्रत्येक दिवस आनंदाने समोर जाणे, प्रत्येक गोष्टीला आनंदाने स्वीकारणे, नाही का? तर बघा काय होतं ना आता या वयात काय होतं ना की दिवस सुरू झाला न झाला तोपर्यंत संपतो आणि बघता बघता संध्याकाळचे 6 वाजतो. काल सोमवार होता असं वाटत होतं आणि आज शुक्रवार सुद्धा आला. महिना संपत आला, वर्ष संपायला आली आणि वयाची 50, 60, 70 वर्ष केव्हा निघून गेले कळलेच नाही. आपले आईवडील आपले जे आप्तस्वकीय मित्र वगैरे हे जग सोडून गेले आणि मग समजेना की आता मागे कसे फिरायची. चला तर मग जो काही वेळ आहे ना आपल्याकडे उरलेला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घेऊया. आपल्याला जे आवडते ना ते करण्यासाठी आता थांबायचं नाही. आपल्या आयुष्यात रंग भरूया, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेऊया, हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करूया आणि उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे तर मग कुठलीही कृती पुढे ढकलू नका. हे नंतर करी, ते नंतर सांगे, यावर नंतर विचार करेल, नंतर आपल्या हातातच आहे असे समजून आपण सगळे पुढे ढकलतो. कारण आपण हे समजून घेत नाही की चहा थंड झाल्यानंतर, प्राधान्य बदलल्यानंतर, उत्साह निघून गेल्यानंतर आणि आरोग्य बिघडल्यानंतर, त्याचबरोबर मुले वयात आल्यानंतर, आईवडील म्हातारे झाल्यानंतर आणि आश्वासन न पाळल्यानंतर
दिवसाची रात्र झाल्यानंतर आणि आयुष्य संपल्यानंतर आणि या सगळ्यानंतर आपल्याला कळतं, अरे अरे बापरे, उशीर झाला की. आणि म्हणूनच नंतर काही ठेवू नका. नंतरने अंतर वाढतं मित्रांनो आणि चांगल्या गोष्टी दूर जातात. चांगले क्षण हातातून निसटून जातात. दिवस आत्ताचा क्षण आनंदात जगूया. आजची गोष्ट उद्या ढकलणं आपल्याला आता झेपणार नाही मित्रांनो. कारण आता आपलं वय उतारीला लागलेलं आहे. तर मित्रमैत्रिणींनो, वर्तमानात जगायला शिका. सकारात्मक विचार ठेवा. कोणतीही परिस्थिती आली तरी मात्र तुम्ही हिंमत ठेवा. ध्येय आणि त्या गोष्टीला समोर जाण्याची ताकद ठेवा. मित्रांनो, जगणं स्वाभिमानाचं असावं पण लाचारीचं नसावं. अंगी कर्तृत्वपूर्ती असावी पण गर्व मात्र नसावं. न अपेक्षा न उपेक्षा असे राहिलं तर जगणं सोपं होऊन जातं. माझ्या ओळखीतले एक आजोबा, वय वर्ष 93. त्यांच्या नखाला सुद्धा रोग नाही, आजार नाही. त्यांच्या जीवनसाथीला जाऊन 28 वर्ष पूर्ण झाली आहे. ते आजोबा त्यांच्या पेन्शनमध्ये सुखासमाधानाने स्वतंत्र राहतात. जिओ और जीने दो हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. स्वाभिमानाने आणि बाणेदारपणाने ते राहतात. चेहऱ्यावर हास्य आणि सदैव कोणालाही मदतीला तयार असतात. वेळोवेळी मुलांनाच मदतसुद्धा करतात पण कोणाकडून पैशाची अपेक्षा करत नाही. त्यांच्याकडे आजीबाईचा बटवा आहे. म्हणजेच काय, हे झाल्यावर असं करून पहा, लहान मुलांना काही झालं का तर तसं कर, अशा गोष्टी ते इतरांना सांगत असतात. जेणेकरून म्हणजेच आपण काय म्हणू त्याला, सल्ला देत असतात. त्यांच्याकडे भरपूर असे उपाय आहेत की त्यामुळे काही लोकांना आरामसुद्धा मिळतो. त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्यामुळे त्यांना आराम मिळतो. त्याचबरोबर त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरीसुद्धा आहे, नाही का? त्यांच्याकडे दुसऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याची कसब आहे. कोलमडलेला जे व्यक्ती असेल त्याला उभारी देण्याची त्यांच्यात ताकद आहे. भक्ती, श्रद्धा, माया, ममता, प्रेम सार आहे. एक परिपूर्ण आयुष्य समाधानाने ते जीवन जगतात. जीवन जगण्याचं त्यांच्याकडे एक मंत्र आहे की आपण जगताना इतरांना मदत करण्यात आणि समाधानाने सकारात्मक विचाराने जर जगलं तर जीवन कसं आनंदी होईल हे त्यांना कळलेलं आहे. आणि म्हणूनच ते वय वर्ष झाले असले तरी ते आकड्यात मोजत नाही. ते फक्त आकडा आहे. त्यांच्यासाठी वय कोणतेही त्यांच्यावर परिणाम करत नाही. आणि त्यांचं नेहमीच सांगणं असतं की माणसाने चढ आला म्हणून खचू नये आणि उतार आला म्हणून हसू नये. मुळातच मनुष्य जीवन अत्यंत दुर्मिळ आणि भाग्याची गोष्ट आहे मित्रांनो. प्रसन्न मनाने आनंदाने जगा. तुम्हाला काय वाटतंय याबद्दल कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना मित्रांनो की तुम्ही जर व्हिडिओला हाईप केलं नसेल तर व्हिडिओला हाईप तर नक्कीच करा. पण त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहतात ते कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. तोपर्यंत आनंदी राहा, सुखी राहा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.